श्री स्वामी समर्थ. नागूअण्णा कुलकर्णी ह्यांची गोष्ट. मोरगावचे नागूअण्णा कुलकर्णी होते. ते वकिलीचा व्यवसाय करीत होते. त्यांचे 40व्या वर्षात त्यांचे डोळे गेले. त्यांनी पुष्कळ औषध उपचार केले व पुष्कळ पैसेही खर्च केले, परंतु गुण नाही. तेव्हा त्यांच्या मनात आले की तुळजापुरास जाऊन देवीजवळ अनुष्ठान करावे व देवी सेवेशिवाय आपले डोळे येणार नाहीत, असा विचार करून त्यांनी आपल्याबरोबर एक 12 वर्षाची मुलगी आणि एक मनुष्य घेऊन तुळजापुरास आले. पुजारी व इतर लोकांना विचारले की आम्ही काय सेवा करावी. मग सर्वांच्या मते मंदिराच्या गाभाऱ्यात देवींना प्रदक्षिणा घालण्याचे अनुष्ठान करावे असे ठरले. नंतर त्यांच्यासोबत आलेल्या मुलीने हात धरून प्रदक्षिणा घालाव्यात. 2 प्रहर होताच प्रदक्षिणा घालून मग 3ऱ्या प्रहरी भोजन करावे, असा त्यांनी नियम चालू ठेवला व त्या गोष्टीला 6 महिने होत आले. तरी पण देवींचा काही दृष्टांत झाला नाही. त्यांना मोठी काळजी वाटू लागली व काय करावे सुचेना. नंतर एके रात्री ते झोपले असता त्यांना दृष्टांत झाला. त्यात एक वृद्ध बाई, जी जरीची साडी व चोळी नेसलेली, गळ्यात मोत्यांचा हार व कपाळास भव्य कुंकू लावलेली, येऊन म्हणाली, आता येथे राहू नकोस, अक्कलकोटास जा. असे म्हणून ती वृद्ध बाई दिसेनाशी झाली. काही विचार करणार तेच अण्णा कुलकर्णी पुजाऱ्यास दृष्टांत झालेले ते सांगितले. तेव्हा पुजारी म्हणाले, तुम्हाला अक्कलकोटास जाण्याची आज्ञा झाली आहे. तेव्हा अण्णा कुलकर्णी विचार करू लागले की आज्ञा झाली खरी, परंतु तेथे जाऊन काय करावे देवींनी काही स्पष्ट सांगितले नाही. त्यांनी असा विचार केला, जे अनुष्ठान केले होते ते पूर्ण करून जावे व त्यांनी तो क्रम सुरू ठेवला. नंतर परत एक रात्री तीच बाई अंगावर पुष्कळ दागिने घातलेली व दिव्य तेज अशा प्रकारची येऊन त्यांच्या हातात एक पितळी, त्यात थोडा भात व एक कानोळा असे अन्न व एका बाजूस एक चोळखंड व कुंकवाची पुडी असा जिन्सा घेऊन त्या अण्णा कुलकर्णीला म्हणाल्या, अरे नागोबा, उठ उठ, हा प्रसाद घे. म्हणून पितळी हातात दिली आणि अक्कलकोटास स्वामी महाराजांकडे जा, उगीचच संशयात पडू नकोस, असे म्हणून बाई अदृश्य झाली व अण्णा जागे होऊन त्यांनी ही सगळी हकीकत पुजारींना सांगितली. तेव्हा पुजारी म्हणाले, तुम्हाला स्पष्ट आज्ञा झाली, आता तुम्ही राहू नये. मग अण्णांनी काही ब्राह्मण व सुवासिनींना देवी आईसाठी नैवेद्य करून अनुष्ठानाची सांगता करून ते अक्कलकोटास आले. तेथे गेल्यावर महाराजांचे दर्शन झाले. तेव्हा महाराज शालजोडी घेऊन पलंगावर झोपले होते व अण्णांनी महाराजांच्या पायावर आपले डोके ठेवून नमस्कार करताच शालजोडीच्या आतून आवाज आला, आमच्याकडे का पाठविले? उगीच स्वस्थ बसावे अशा उपाधी येतात, असे महाराज बोलू लागले. नंतर अण्णा कुलकर्णी आपली हकीकत महाराजांना सांगू लागले. इतक्यात महाराज म्हणाले, येथे का आला? जा पंढरपुरास, अशी आज्ञा दिली. नंतर चोळप्पांसह व सर्व मंडळी म्हणाली, अहो, तुम्ही पंढरपुरात जावे, काही मनात शंका आणू नका, तुमचे भाग्य थोर, म्हणून महाराजांनी तत्काळ तुम्हाला आज्ञा केली. हे सगळे ऐकताच अण्णांना थोडा राग आला व 6 महिने तुळजापुरास सेवा केली व देवीने येथे पाठवले, आता हे पंढरपुरास जा असे म्हणतात. हे 6 महिने तुळजापुरास सेवा केली, मग देवीने मला सांगायचे होते की तुझे डोळे बरे होणार नाहीत, मी इतके कष्ट कशाला केले असते, असे अण्णा तेथे आपली हकीकत सांगत होते. इतक्यात महाराज म्हणाले,
आमच्यावर हुकूम घेऊन आला आहेस काय? चल निकल, चुपचाप जाव पंढरपूर को. व महाराज नंतर झोपले. तेव्हा तेथील मंडळी म्हणाली, तुम्ही येथे राहू नका, तुम्ही पंढरपुरास जावे. अण्णांना फार वाईट वाटले. मग 2 ब्राह्मण व महाराजांना नैवेद्य करून व पंढरपुरास ते मठात उतरले. दररोज दर्शनास जावे, परंतु त्यांना काय करावे सुचेना. असे 3-4 दिवस गेले व एके दिवशी देवळात 2 गृहस्थ भेटले व ते म्हणाले, उद्धवाच्या मठाजवळ एक डोळ्याचा वैद्य आला आहे, त्यांच्याकडे तुम्ही जा. मग अण्णा त्या वैद्यांकडे गेले. वैद्य व त्यांची भेट झाली. वैद्य म्हणाले, मी 50 रुपये घेईन. अण्णांनी त्यांना कबूल केले. मग वैद्यांनी 5 हाती पंचा त्यांच्याजवळ देऊन त्यांना स्वस्थ बसायला सांगितले. नंतर वैद्यांनी अण्णांचे उपचारास सुरुवात केली व अण्णांच्या डोळ्यावरचे पडदे काढले व 3 दिवस पट्टी सोडायची नाही असे सांगितले. नंतर अण्णांनी 3 दिवसांनी पट्टी सोडली व त्यांना दिसू लागले, परंतु त्यांना चांगले दिसत नव्हते व डोळ्यांना कळही फार लागली. नंतर अण्णा मठात गेले तर काय वैद्य नाही म्हणून लोकांना विचारले व लोक म्हणाले, डोळ्यांचा वैद्य आला होता, आम्हाला माहिती नाही. हे ऐकून अण्णांना चमत्कार वाटू लागले. डोळे साधारण बरे झाले, पण डोळ्यांना अतिशय कळ लागत होती. तेव्हा त्यांना काय करावे सुचेना. त्यांनी दुसऱ्या वैद्यांकडे जाऊन औषध उपचार केले. त्यांच्या डोळ्याचा ठणका जास्तच झाला. नंतर अण्णांच्या मनात आले, अक्कलकोटास चालते बोलते देव आहे, त्यांना जाऊन सांगावे. ते अक्कलकोटास आले व महाराजांना विनंती करून म्हणाले, महाराज, डोळ्याचा ठणका सोसवत नाही, महाराज कृपा करून उपाय सांगावे. तेव्हा दयाघन अद्भुत शक्तिमान महाराज म्हणाले, घोड्याचे मूत डोळ्यात घाल. हे ऐकून अण्णांनी 1-2 दिवस तसे करताच त्यांचे डोळे बरे झाले व त्यांना स्पष्ट दिसू लागले. डोळ्याला जो ठणका लागलेला तोही बरा झाला व अण्णांना हे सर्व अद्भुत वाटू लागले. सर्वांना हे मोठे आश्चर्य वाटले. नंतर अण्णांनी महाराजांची काही दिवस मनोभावे सेवा केली व महाराजांची आज्ञा घेऊन आपल्या गावी गेले. मग काय म्हणता, ह्यातून एकच बोध, महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाही, ते सदैव आपल्या पाठीशी असतातच. तर म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.